नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. शिवाजी संग्रहालयासाठी 5 कोटी तर मेडिकल कॉलेजला 1 महिन्यात मंजुरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कुलभूषण जाधव यांच्या कर्मभूमीत जल्लोष, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साह. विनापरवाना लाकूड वाहतूक, दोघांवर गुन्हा, 2 ट्रक आणि लाकूड असा सुमारे 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. जिल्ह्यातील 45,000 रुग्णांचे घेतले रक्ताचे नमुने, 4घांनाही उताप. कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड. हॉटेलमधील डीजे बंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पाचगणी नागरिकांनी दिले निवेदन. जेवणात कडधान्याचा वापर कमालीचा वाढला, पालेभाजींच्या आवकेवर परिणाम. आणि शिवाजीराजांचे नातू व संभाजीराजे यांचे पुत्र शाहू महाराज यांचा जन्मदिन. बातमीपत्र सविस्तर. साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तसेच जिल्ह्याने नागरिक स्वच्छतेमध्येही आघाडी घ्यावी व स्वच्छतेमध्ये अव्वल व्हावे अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण सिंह परदेशी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. प्रारंभी केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्वेता सिंगल, डॉक्टर राजेश देशमुख, संदीप पाटील तसेच ग्राम सडक योजनेचे अधीक्षक अभियंता विष्णू पालवे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे आणि पाचगणी पालिकेचे मुख्य अधिकारी अमिता दगडे पाटील यांनी संगणकीय सादरीकरण केले. मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील यंत्रणेने शासनाच्या मुख्य योजनेमध्ये अतिशय मेहनतीचे काम केले आहे. अनेक योजनांमध्ये जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. 15 जून पर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत. गाव जलयुक्त झाल्यानंतरही गावामध्ये सगळे उपचार झाले पाहिजेत. पाण्याबरोबरच वाहून जाणारी मातीही थांबली पाहिजे. त्याशिवाय हा उपक्रम यशस्वी होणार नाही. तसेच गाव चिरकाल जलयुक्त राहण्यासाठी पीक पद्धतीचा महत्त्वाचा विचार करावा लागेल. स्वच्छ भारत अभियानांतर्गत 70,000 शौचालये तयार करून जिल्ह्याने रेकॉर्ड केले आहे. हागणदारी मुक्तचे हे काम उल्लेखनीय आहे. जिल्ह्याने आता स्वच्छतेकडे जावे असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांचे त्यांनी अभिनंदन केले. ग्रामीण जनतेला 100% घरे देणारा देशातील पहिला जिल्हा होऊ शकतो. त्यासाठी काम करा, शासन सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासनही त्यांनी दिले. सातारा जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. या प्रस्तावास 1 महिन्यात अंतिम मान्यता मिळवून देणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून शिवाजी संग्रहालयासाठीही 5 कोटींचा निधी लवकरच देऊ असेही त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन केल्यानंतर जिल्हा नियोजन भवनात त्यांनी सातारा जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, सातारा जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. या प्रस्तावात येणाऱ्या अडचणी दूर झाल्या असून अंतिम प्रस्ताव वैद्यकीय मंत्र्यांकडे गेला आहे. त्यास 1 महिन्यात अंतिम मान्यता मिळून हा प्रश्न सुटेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान जिहे खटापूर आणि वांग मराठवाडी निधीचा प्रश्नही सुटला आहे.
त्यामुळे लवकरच ही कामे पूर्ण होतील। तसेच पुनर्वसनासाठीही गायरान जमिनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगून त्यांनी सातारा जिल्ह्याने स्वच्छ भारत अभियान, हागणदारी मुक्त, पंतप्रधान आवास योजना, जलयुक्त शिवारमध्ये चांगले काम केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आणि सातारा जिल्ह्याचे अभिनंदन केले। दरम्यान शिवाजी संग्रहालयाच्या अपूर्ण कामासाठी आवश्यक असणारा 5 कोटींचा निधीही लवकर देऊ असेही त्यांनी जाहीर केले। छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय इथे होत आहे आणि केवळ 5 कोटी रुपयांकरता ते आणलेलं आहे, तर मी त्यांना आजच सांगितलं की आम्ही तात्काळ ते 5 कोटी रुपये उपलब्ध करू। मुख्यमंत्री महोदय, आढावा बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली। त्यापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन केलं। आज दुर्दैवाने अनिल माधव दवेजी, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री यांचं दुःखद निधन झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचं आम्ही त्याच्यामध्ये बाकी कार्यक्रम काही ठेवलाच नव्हता। पण इमारत अतिशय चांगली झाली आहे आणि मला असं वाटतं की अतिशय सुसज्ज अशा प्रकारची इमारत ही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी प्राप्त झाली आहे। त्यानंतर आढाव्याची बैठक आम्ही घेतली। प्रामुख्यानं जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्या संदर्भातला आढावा या ठिकाणी आम्ही घेतला। जलयुक्त शिवार हा जो राज्य सरकारचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे याच्या अंतर्गत या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं काम झालं आहे आणि विशेषतः जो लोकसहभाग आहे हा प्रचंड मोठा आहे आणि ही जनतेची योजना अशा प्रकारे जिल्ह्यातल्या जनतेने, लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या योजनेमध्ये काम केलं आहे। त्याच्यामध्ये जी काही कामं आहेत ती कामं 16-17ची ही आता 15 जून पर्यंत पूर्ण झाली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन याच्या बैठकीमध्ये आम्ही केलेलं आहे। 17-18ची कामं जी आहेत ती पावसाळ्यानंतर आम्ही सुरू करू आणि जी काही जुनी कामं राहिलेली आहेत ती सगळी कामं ही देखील पूर्ण करण्याच्या संदर्भातले निर्देश हे मी दिलेले आहेत। विशेषतः सगळ्या दुष्काळी भागात या योजनेचं अतिशय चांगलं काम हे होताना दिसत आहे, त्याचा मला आनंद आहे। त्यातनं एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपतोय, दुसरीकडे शेती करता देखील पाणी उपलब्ध होत आहे आणि लोक चळवळ असल्यामुळे लोक स्वतः त्या संदर्भात पाण्याचं महत्त्व समजून घेत आहे। मी उद्या काही साईट्सला व्हिजिट देखील करणार आहे आणि जिथे चांगलं काम चाललं आहे त्या ठिकाणी जाऊन लोकांची भेट देखील घेणार आहे। दुसरं, या जिल्ह्यामध्ये आम्ही स्वच्छ भारत अभियानाचा आढावा घेतला आणि मी सातारा जिल्ह्याचं अभिनंदन करतो की स्वच्छ भारत अभियानामध्ये सातारा जिल्ह्याने अतिशय चांगलं काम केलं आहे। स्वच्छ भारत अभियान ग्रामीणमध्ये हा जिल्हा ODF झालेला आहे आणि सर्व गावांना हागणदारी मुक्तीचं प्रमाणपत्र आता जवळपास या ठिकाणी मिळालेलं आहे आणि इतकं प्रचंड काम हे जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी केलेलं आहे। 14-15 मध्ये 20,000, 15-16 मध्ये 20,000 आणि 16-17 मध्ये 50,000 शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे। म्हणजे आपण जर याचा हिशोब लावला तर 25 वर्षांमध्ये जेवढी शौचालय बांधली गेली नाही त्यापेक्षा जास्त शौचालय ही 3 वर्षांमध्ये बांधून जे माननीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे स्वच्छ भारतचं, त्याच्यामध्ये हा जिल्हा अग्रसर झाला आहे आणि म्हणून मी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलंय। त्यासोबत शहरामध्ये ज्या आपल्या नगरपालिका आहेत त्याही आता सगळ्या ODF झाल्या आहेत आणि मी सांगितलंय की आता ODF नंतर या नगरपालिकेने दुसरा म्हणजे हागणदारी मुक्तीनंतर स्वच्छ नगरपालिका याच्याकडे आता या नगरपालिकेला मी जायला सांगितलंय। स्वच्छचा अर्थ असा आहे की तिथल्या घनकचऱ्याचं पूर्ण व्यवस्थापन झालं पाहिजे आणि सांडपाणी जे आहे त्या सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे। तर या दोन्ही बाबतीत राज्य सरकार पूर्ण मदत करायला तयार आहे आणि मी टार्गेट दिलेलं आहे की अनायसे सातारा जिल्ह्याने इतकं चांगलं काम केल्यामुळे
राज्यातला हा पहिला जिल्हा झाला पाहिजे की जिथल्या नगरपालिका या स्वच्छ झालेल्या आहेत. त्याकरता राज्य सरकार सगळी मदत करण्याकरता तयार आहे. सर्वांना घरं, प्रधानमंत्री आवास योजना जी आहे याच्या संदर्भातही जिल्ह्यातलं काम चालू झालंय. यावर्षी एकूण या जिल्ह्यामध्ये जो बेसलाईन सर्वे झाला होता PCCCचा डाटा, त्याप्रमाणे 15,000 ग्रामीण कुटुंब अशी आहे की ज्यांना घरं नाही आहे. त्यातली 7,000 लोकांना, रफली 6,500 ते 7,000 लोकांना आपण मागच्या वर्षी घरं मान्य केली. त्या 7,000 लोकांना पहिला हप्ता हा पूर्णपणे दिलेला आहे. 4,000 लोकांना जवळपास दुसरा हप्ता दिलेला आहे. दुसरा हप्ता आपण तेव्हाच देतो ज्यावेळेस काम एका लेवलपर्यंत येतं. त्यामुळे या सगळ्या घराची कामं सुरू झालेली आहे. आणि एवढंच नाही तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की पलीकडच्या वर्षाचं जे टार्गेट आहे त्याचं एनरोलमेंट त्यांनी केलेलं आहे. आणि आता जवळजवळ 15,000 पैकी 12,000 घरांचं एनरोलमेंट हे या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. मी त्यांना आश्वस्त केलं आहे की जेवढं एनरोलमेंट झालं आहे तेवढी सगळी घरं ही आम्ही मान्य करू आणि लगेच ते टार्गेट आम्ही देऊ. म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत ती घरं करता येतील. आणि त्यांना हे सांगितलं आहे की उरलेली जी 3,000 घरं आहेत त्याचंही एनरोलमेंट त्यांनी करून घ्यावं, जेणेकरून जे काही प्रधानमंत्री आवास योजना सर्वांना घरे ग्रामीण याच्यामध्ये देखील पहिला जिल्हा सातारा जिल्हा होऊ शकतो. आणि 3 तास देखील आता त्यांनी हातामध्ये घेतलेले आहे. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे निश्चितपणे यामध्ये विशेषत्वाने लक्ष घालतील. पालकमंत्री आहेत, सहपालकमंत्री आहेत, यांनी स्वतः लक्ष घालायचं ठरवलं आहे. त्याकरता निधीची कुठली कमतरता नाही, आम्ही निधी देखील उपलब्ध करून देतो. आणि काही ठिकाणी जमिनीचा प्रश्न होता तर त्यातही पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना आपण केलेली आहे. त्या योजनेच्या अंतर्गत 50,000 रुपये आपण देतो. त्याचे प्रस्ताव त्यांनी तयार केले आहेत. काही ठिकाणी शासकीय जमिनी ज्या आहेत त्या जमिनी देखील देण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय करतो. शेती महामंडळाच्या जमिनीवर काही ठिकाणी लोक 35-35 वर्षापासून बसलेले आहेत, त्यांना लाभार्थी म्हणून लाभ द्यायचा आहे. त्याला देखील आम्ही मान्यता जी आहे ती देणार आहोत. आणि म्हणून याच्यामध्ये देखील अतिशय चांगलं काम जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे. ते पूर्ण करून या जिल्ह्यामध्ये सर्वांना घरं हा विषय आपण पूर्ण करणार आहोत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 185 किलोमीटरचं उद्दिष्ट दिलं होतं. त्याची कामं देखील सुरू झालेली आहे. आणि आता पुढच्या वर्षीकरता अधिकचं उद्दिष्ट हा देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. 2 प्रामुख्यानं इथले जे इरिगेशनचे प्रोजेक्ट्स आहेत, वाघ मराठवाडी जो PMKSY मध्ये आता आपण सामील केलेला आहे, त्यामुळे त्याला निधीची कमतरता नाही आहे. त्याच्यामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्याही दूर करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. विशेषतः पुनर्वसित गावांकरता गायरान जमीन देण्याचा विषय, त्याला धोरणात्मक निर्णय आपण ऑलरेडी घेतला आहे. त्याच्या अंतर्गत आम्ही त्याला मान्यता देणार आहोत. त्यामुळे हा पुनर्वसनाचा प्रश्न हा पूर्णपणे सोडो आणि निश्चित कालावधीमध्ये हा पूर्ण झाला पाहिजे. स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री हे जलसंपदा राज्यमंत्री असल्यामुळे त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं आहे आणि मिशन मोडवर जाऊन हे काम करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. विभागीय आयुक्तांना देखील सांगितलेलं आहे की विभागीय आयुक्तांनी, कारण 2 जिल्ह्याचा एक प्रश्न आहे, सांगली आणि सातारा, त्यामुळे दोन्ही जिल्ह्याचं कॉन्टेशन झालं पाहिजे. अन्यथा तिकडचं पुनर्वसन झालं, तिकडचं जर झालं नाही तरी देखील अडचण तयार होईल. तर ते देखील आदेश जे आहेत ते आपण दिलेले आहेत. दुसरा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे जे काकापूरचा. आणि मागच्या काळामध्ये आपण प्रयत्न केला होता की अनुशेषाच्या बाहेर हा प्रोजेक्ट आपल्याला घेता आला तर तो वेळेत पूर्ण करता येईल. पण ती आपली मागणी काही माननीय गव्हर्नर साहेबांनी मान्य केली नव्हती. दरम्यानच्या काळात आम्ही केंद्र सरकारकडे हा प्रोजेक्ट सुचवला होता आणि 2,500 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट आम्ही हे जे अवर्षणग्रस्त किंवा अवर्षण प्रवण जो भाग आहे, तालुके आहे, त्यातले आम्ही केंद्र सरकारला दिले होते. नुकतीच प्रधानमंत्री कार्यालयात माझी बैठक झाली आणि त्या बैठकीत त्याला त्यांनी तत्वता मान्यता दिली आहे. आणि 40% पैसा ते देणार आहेत, 60% पैसा राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे तो ऑटोमॅटिकच आता राज्यपालांच्या सूत्राच्या बाहेर येऊन त्याला देखील जी काही निधी आहे त्या निधी मिळण्याची आता व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे जे काकापूर हा देखील जो एक महत्त्वाचा प्रकल्प सातारा जिल्ह्याचा होता तो लवकरच आम्हाला सुरू करता येईल आणि त्याला निधी देता येईल आणि तो निश्चित वेळेत तो देखील आम्हाला पूर्ण करता येईल. एक सातत्याने तुम्ही प्रश्न मला विचारणारच आहात म्हणून आधीच उत्तर देतो की मेडिकल कॉलेजच्या जागेचं काय. तर त्या संदर्भात आता सगळं जवळपास झालेलं आहे. एक अंतिम फक्त त्याची जी मान्यता आहे ती आता फाईल अंतिम मान्यतेकरता
ही मेडिकल एज्युकेशनचे मिनिस्टर जे आहे त्यांच्याकडे गेलेली आहे, त्यालाही आम्ही तात्काळ मान्यता देतो. त्यामुळे हा जो एक प्रश्न बऱ्याच दिवसाचा जो प्रलंबित आहे तो प्रश्न देखील आता आम्ही सोडवतो आहोत. एकूण या संपूर्ण बैठकीमध्ये काही लोकप्रतिनिधींनी देखील काही चांगले सजेशन दिले आहेत, काही प्रश्न मांडलेले आहेत. ते प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं करण्याचं आश्वासन मी दिलेलं आहे. कृषी राज्यमंत्र्यांना देखील मी टास्क दिलेली आहे की कृषी विभागाची जी कामं आहेत ती कामं विशेषतः या दरम्यान त्यांनी वेगानं पूर्ण करावीत आणि जमिनीचं फ्रॅगमेंटेशन ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्या ठिकाणी सामूहिक शेततळी घेता येतील का, त्या लोकांना सामूहिक शेतीमध्ये घेता येईल का, या संदर्भातली आपण उन्नत शेती समृद्ध शेती अशी योजना सुरू केली आहे. त्या योजनेचं देखील काम या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे करता येईल हे कृषी राज्यमंत्र्यांनी ते टास्क हातामध्ये घेतली आहे. मला असं वाटतं की या बैठकीमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगितीचा निकाल दिला. हे वृत्त समजताच सातारा जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारत आणि पाकिस्तानची बाजू ऐकून घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून निकाल जाहीर करण्यात येणार होता. या निकालाकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. भारत सरकारने कुलभूषण जाधव यांना न्याय मिळवून द्यावा, त्यांची सुटका करण्यासाठी कडक पावले उचलावीत अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून सरकारकडे वारंवार केली जात होती. तसेच त्यांच्या सुटकेसाठी नागरिकांनी देवाकडे धावा देखील घेतल्या होत्या. त्या प्रार्थनेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. विनापरवाना जंगली लाकडांची वाहतूक करणाऱ्या 2 ट्रकवर सातारा वन विभागाने रात्री कारवाई केली. यामध्ये अधिकाऱ्यांनी सुमारे 25 लाख रुपये किमतीचे लाकूड जप्त केले आहेत. या प्रकरणी दोन्ही ट्रक चालकांवर वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पोलादपूरहून MH9 BC 3093 व KA 23A 3047 हे 2 ट्रक लाकूड घेऊन सायंकाळी सातारा येथे येत होते. त्यावेळी सातारचे वन परिक्षेत्र अधिकारी महेश पाटील व अन्य कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी दोन्ही ट्रक थांबून चालकांकडे लाकूड वाहतुकीचा परवाना मागितला. त्यानुसार चालकांनी अधिकाऱ्यांना परवाना दिला. मात्र परवान्यावर 16 फुटांच्या लाकडांची ओंडक्यांची वाहतूक करण्यास परवानगी दिली होती. प्रत्यक्षात मात्र 25 फूट लांबीचे ओंडके असल्याचे आढळून आले. अवैधरित्या जास्त फुटांच्या लाकडांची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. ट्रक चालकांकडे असलेल्या लाकडे वाहतुकीच्या परवान्याबाबत अधिकाऱ्यांना संशय आला. यावेळी अधिकाऱ्यांनी हे लाकूड कोठून आणले अशी विचारणा केली. त्यावर चालकांनी महाड पोलादपूर येथून हे बीजा प्रजातीचे हे लाकूड आणले असल्याचे सांगितले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने दोन्ही ट्रकमधील लाकडांचे ओंडके उतरवण्यात आले. परवान्यावरील यादीप्रमाणे बीजा प्रजातीचे लाकूड माल मिळून आला नाही. त्यामुळे दोन्ही ट्रकवर कारवाई करून ट्रक व लाकूड जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील 45,000 रुग्णांचे आरोग्य विभागामार्फत रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यामध्ये 4 हिवतापाचे रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. सातारा तालुक्यातील 5,545 रुग्णांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये 1 रुग्ण हिवतापाचा आढळून आला. कोरेगाव तालुक्यातील 4,098 रुग्णांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. वाई तालुक्यातील 2,535 रुग्णांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये 1 रुग्ण हिवतापाचा आढळून आला. महाबळेश्वर तालुक्यातील 426 रुग्णांचे तर जावळी तालुक्यातील 2,614 रुग्णांचे नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये 1 रुग्ण हिवतापाचा आढळून आला. खंडाळा तालुक्यात 2,335, कराड तालुक्यात 6,854, पाटण तालुक्यात 5,180 रुग्णांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये 1 रुग्ण हिवतापाचा आढळून आला. फलटण तालुक्यात 3,245, मान तालुक्यात 2,794, खटाव तालुक्यात 4,877 रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. या रुग्णांना जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत विविध औषधे देण्यात आली. तसेच विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी SV उर्डे यांनी दिली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्याची शक्यता असल्याने पोलिसांना कार्यकर्त्यांवर नजर ठेवली. मात्र दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेच.
कर्जमाफी करा यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या वतीने मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सकाळपासूनच कार्यकर्त्यांना यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता। एवढेच नव्हे तर काही कार्यकर्ते तुरडा आणि कांदा मुख्यमंत्र्यांच्या दिशेने फेकून निषेध व्यक्त करणार असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती। त्यामुळे पोलीस आणखीनच चिंताग्रस्त झाले होते। जसजशी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगची वेळ जवळ येत होती तशा पोलिसांच्या हालचाली वेगाने वाढल्या। राष्ट्रवादी भवनामध्ये कार्यकर्त्यांचा जत्था होता। जलद कृती दल, साध्या वेशातील पोलिसांसह संपूर्ण पोलीस कुमक राष्ट्रवादी भवनासमोर वाढवण्यात आली, तर काही पोलीस राष्ट्रवादी भवनामध्ये गेले। कार्यकर्त्यांना समजून सांगून आंदोलनापासून परावृत्त करत होते। हे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर लँडिंग केले। त्यानंतर कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा देऊन मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविलेच। पाचगणी येथील शाहूनगर कॉलनी शेजारी ब्ल्यू कंट्री नावाचे सुरू असलेल्या हॉटेलमध्ये डीजे वाजवण्यास बंदी घालावी यासाठी सर्व नागरिकांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। पाचगणी येथील शाहूनगर कॉलनी येथे जवळ ब्ल्यू कंट्री या नावाने एक आलिशान हॉटेल असून यामध्ये रात्री डीजे लावण्यात येतो। त्याचा आवाज सर्व कॉलनीमध्ये येत असून याची तीव्रता जास्त आहे। अशा वेळी घरातील छोटी मोठी भांडी खाली पडतात। जवळ हॉस्पिटल, बौद्ध विहार, शाळा, कोचिंग क्लास असल्यामुळे या आवाजाचा त्रास सर्वांना होत आहे। शाहूनगर कॉलनी येथे सुमारे 450 लोकांची वस्ती असून यामध्ये किमान 100 ते 150 लोक हे ज्येष्ठ नागरिक आहेत, तसेच लहान मुले देखील आहेत। या मुलांना व वयस्कर माणसांना हा डीजेचा आवाज शरीराला घातक असून यामुळे जीवितास धोका पोहोचू शकतो। तरी या हॉटेलची चौकशी करावी व डीजे बंद करण्यात यावा अशी मागणी दीपराज गायकवाड, नौशाद सय्यद आणि एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना केले आहे। आयुष रवी कांबळे मी पाचगणी शाहूनगरमध्ये स्टडी करतो। दीक्षा अकॅडमीमध्ये स्टडी करतो। दीक्षा अकॅडमीच्या जवळ एक हॉटेल आहे ब्ल्यू कंट्री, त्याचे नाव ब्ल्यू कंट्री। रोज 7 o'clock तिथे डीजे चालू असतो आणि स्टडी करताना खूप त्रास होतो आम्हाला। मी विजय लक्ष्मी शिंदे, शाहूनगरचा रहिवासी आहे। बाजूला आमच्या बाजूलाच ब्ल्यू कंट्री हॉटेल आहे। तिथं आता या सीझनमध्ये रोजच्या रोज डीजे मोठ्याने डीजे लावून सगळा रात्रीचा लेट नाईट त्याचा जोराचा आवाज चाललेला असतो। त्यामुळे इथल्या नागरिकांना त्रास होतो, मुलांना, अभ्यासाला, काय पेशंट लोकांना आजारी त्यांचं जास्त होतो आणि यांचे लग्न कार्याची इथं मोठ्या मोठ्या पार्ट्या आहेत, त्यामुळे रात्रभर यांचा ढिगारा चालू असतो। आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होतो। नमस्कार, माझं नाव अजय सोनवणे। मी इथं पाचगणीमध्ये आंबेडकर कॉलनीमध्ये राहत होतो। तरी आमच्या शेजारी ब्ल्यू कंट्री हॉटेल आहे। त्या ब्ल्यू कंट्री हॉटेलमध्ये रात्री 1-2 वाजेपर्यंत डीजे चालतो। डीजेची परवानगी नसताना डीजे चालतो। एखादा धार्मिक सण असेल, कुणाचं जयंती असेल, उत्सव असेल तर डीजे चालवून देत नाही, डीजे बंदी आहे ना। पण यांना डीजे कसा चालवून दिला जातो, यांना परवानगी कुठून मिळते ह्याची चौकशी करण्यात यावी। तसेच हार्ट पेशंट किंवा म्हातारे माणसं, पॅरलाइज झाला आहे, लहान मुलं, नुसतीच जन्मलेली नवजात बालके यांनासुद्धा त्या डीजेचा त्रास होत आहे। त्याच्यामुळं काहीतरी याच्यावरती बंदी आणावी आणि कडक कारवाई करण्यात यावी एवढीच विनंती। उन्हाळ्याच्या झटक्यांनी जनजीवन पोळले असून पालेभाज्यांची आवक चांगलीच घटली आहे। परिणामी याचे दरही गगनाला भिडले असून सर्वसामान्य नागरिक जेवणात कडधान्याचा वापर करू लागले आहे। दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवू लागला आहे। त्यातच विहीर व नद्या, नाले, ओढ्यांची पाणीपातळी खालावली आहे। काही ठिकाणी नदी, ओढे कोरडे ठणठणीत पडले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनीही फळभाज्यांकडे दुर्लक्ष केले आहे। तसेच पालेभाज्यांच्या उत्पादनावर उन्हाचा परिणाम दिसत आहे, त्यामुळे उत्पादनही घटले आहे। परिणामी आवक आणि मागणी यांच्यात तफावत असल्याने पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत। वाढत्या उन्हामुळे बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणात होत असल्याने भाजीपाल्यांचे दर वधारले आहेत। भाजीपाल्यांचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने गृहिणींचे महिन्याचे गणित बिघडले आहे। भाजीपाला महाग झाला असल्याने गृहिणींनी जेवणात कडधान्य वापरण्यास सुरुवात केली आहे।
शिवाजीराजांचे नातू व संभाजीराजे यांचे पुत्र शाहू महाराज यांचा जन्मदिवस आहे, परंतु कोणतीही टोकाची भूमिका न घेता मध्यमार्गी कारभार करणाऱ्या या राजाला सातारकर विसरले याचा खेद वाटतो. वयाच्या 8व्या वर्षी औरंगजेबाच्या कैदेत सापडल्यानंतर तब्बल 17.5 वर्ष कैदेत राहिल्यानंतर औरंगजेबाचा पुत्र आझमशहा याने कैदेतून सुटका केल्यानंतर धनाजी जाधव, बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीने ताराराणी यांचा पराभव करून मराठी राज्याचे प्रमुख बनले व शांतपणे कारभार केला. तसेच शाहू यांनी ताराराणी यांना आयुष्यभर नजरकैदेत ठेवले, पण त्यांच्याशी चर्चाही सुरू ठेवली. त्यातून कोल्हापूरला स्वतंत्र गादी निर्माण होऊ शकली आणि ताराराणीच्या आग्रहास्तव तिचा पुत्र दुसरा शिवाजी याचा पुत्र राजाराम याला दत्तक घेतले. कोणतीही टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्गी कारभार करणाऱ्या राजाला सातारकर विसरले याचा खेद वाटतो. संगममाहुली येथे कृष्णावेण्णा संगमावर शाहू महाराज व ताराराणी यांची समाधी जवळजवळ आहे. त्याची याच महिन्यात घेतलेली ही छायाचित्रे तसेच शाहू महाराज आणि ताराराणी या दोघांकडेही इतिहासाचे दुर्लक्ष झाले असे वाटते. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार. Hello everyone, this is Priyanka Nikam. You are watching Lokruta. Let's hear today's news bulletin. During the opening ceremony of District Collector Office in Satara, Chief Minister said as the district has made its name and contribution in Jal Yukta Shivar and other same way, citizens of Satara district should also contribute or pioneer in clean city and be an idol for other district and states. During this opening ceremony, Guardian Minister Vijay Shivtare, Minister Sadabhav Khot, Head of Shri ZP Shrimanta Sanjeev Raje Naik Nimbalkar, MP Vijay Singh Mohite Patil, MLA Shashikant Shinde, ML Shambhuraje Desai and District Collector Shweta Singh were present on this opening ceremony. During press conference, Chief Minister answered many questions and also talked on many important topics related to district. During the conference, Guardian Minister and Sadabhav Khot were also present. Chief Minister Devendra Fadnavis said when asked about the medical college in Satara, medical college questions are soon be answered and solved as the papers have been forwarded. The medical college can be seen in Satara. 5 crore rupees have been sanctioned for the Chhatrapati Shivaji Museum. Social searching comes a day after the International Court of Justice ICJ ruled that Pakistan should stay Zadav's execution pending its decision in the case filed by India. Since Zadav arrest last year in March, India asked Pakistan as many as 16 times for the consular access to the Indian national. It wasn't granted that access once. Who gave the opinion that denial consular access to Zadav in the first place? Asked Pakistani right activists. The highlight of the case was the ICJ agreed that India contention on a conclusive access was indeed an issue. In Satara district, without permission, the wood transport was taking place. 2 trucks were caught by Forest Department officer. On the truck driver, according to Indian Penal Code, charges have been added. More information related to the case is truck from Padalpur MH9BC 3093 and K23 and 3047 truck were taking illegal woods. Even this case have been reported to the higher authority. The wood that were transported was Bija species. They related to Bija species. In district, 45,000 patient blood samples were taken. Out of them, 4 have been found in malaria patient. In Satara district, total 545 patients had given blood sample. In that, 1 have been found affected by malaria. In Koregaon Taluka, 4,989 patients were also checked related malaria. Health department have said that the affected people are followed and properly and examined for the further test, and the people are also advised to take proper care and precautions related to malaria, also called as Hivdap in local Maharashtra. On visit of CM Devendra Fadnavis in Satara, the NCP volunteers showed a black flags to CM as the vehicles of the CM were passing from the NCP office hall near police ground. NCP volunteers started their slogans and demand for different needs like medical college, Shivaji Museum, etc. Some also criticized the government policies that are taking place. Even farmer questions were also raised about the suicide of farmers and the losses of tur dal which had to be faced by the farmers. On these different topics, NCP leaders have been protested.
In Pashgani Shaw Colony, there is a Blue Country Hotel where loud DJ are played, which bothers local people over there. The DJ's sound affects small children as well as old ones. There are small houses. When the loud noise sounds of DJ is played, utensils in the house start shaking as if there is an earthquake over that area and are bothered with this hotel. They have given a pleading application to collector to take strict action against owner of the hotel and give relief from this crunking noise. This application given by citizen of Pashgani to Satara district collector. As the summer season heat is increased, people are preferred to eat dals and pulses in summer season. One more reason behind them may be the price of vegetables. Vegetable import have also been decreased. In some places there are water scarcity, lakes are getting dry and other sources of water are also dry. Therefore, people are turning towards the pulses. As the vegetable prices are getting high day by day, women are preferring pulses for lunch and dinner. This was today's news bulletin. Myself Priyanka Nikam signing up. For more news and update, keep watching Lokrutta.